घरचं साधं सिंपल जेवण म्हणजेच खूप जणांचं कम्फर्ट फूड असतं. अशीच आज एक सिंपल आणि कम्फर्टिंग अशी व्हेज थाळी मी बनवते, जी बनवायला एकदम सोपी आणि कमीत कमी वेळामध्ये बनू शकते. सगळ्यात आधी कुकरमध्ये तांदूळ आणि डाळ शिजायला ठेवायची. एका प्लेटमध्ये बटाटे चिरून ठेवायचे. कुकर गॅसवर ठेवून 3 शिट्ट्या काढायच्या. तोपर्यंत डाळीसाठी लागणारं कांदा टोमॅटो चिरून घेऊया. मी इथे 2 कांदे बारीक, 1 मीडियम टोमॅटो आणि 1 उभी मिरची चिरून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या झाल्या की थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचा आणि गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं आणि ते गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित भाजायचा सोनेरी रंगासारखा होईपर्यंत. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटोसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा. थोडा सॉफ्ट असा झाला की मग मसाले ॲड करायचे. मी इथे हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धनाजिरा पावडर टाकते. तुम्ही अजून हवं असेल तर कसुरी मेथी आणि चिकन मसाला पण टाकू शकता. त्याने दाल तडका अजून टेस्टी लागतो. मसाला छान भाजून झाला आहे. कुकर खोलून डाळ बाहेर काढायची. बटाटे थंड करायला ठेवायचे आणि डाळ व्यवस्थित घोटून घ्यायची. मसाल्यामध्ये डाळ व्यवस्थित ओतायची आणि मिक्स करून घ्यायची. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि बाजूला एक तडका तयार करायचा. त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल गरम करायचं. त्या तेलामध्ये लसूण, लाल सुक्या मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि हा तडका डाळीमध्ये ओतायचा. अशा प्रकारे आपला दाल तडका तयार झालेला आहे. जोपर्यंत डाळ होत होती तोवर बटाटे थंड झालेत. आता त्याचा छिलका काढून बटाटे व्यवस्थित चिरून घ्यायचे. भाजीसाठी लसूण, मिरची आणि कढीपत्ता लागणार आहे. लसूण व्यवस्थित चेचून घेतला आहे मी. एका टोपामध्ये तेल गरम करायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि लसूण टाकायचा. व्यवस्थित परतून घ्यायचं. लसूण लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतायचं. हळद घालायची आणि चिरलेला बटाटा टाकायचा. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून 5 मिनिटं फक्त वाफेवर शिजवून घ्यायची. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली बटाट्याची भाजीसुद्धा तयार आहे.
जर तुम्हाला ही सिंपल अशी व्हेज थाळी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.